विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात। मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय। माजी आमदार सदा पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार। उद्यापासून जीएसटी दर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी बोलण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात। मी आमदार नसताना सुद्धा 20 कोटी निधी मिळतोय। माजी आमदार सदा सरवणकरांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंतांचा सरवणकरांना सवाल। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। तर हाकेंना पैशांची ऑफर। ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं हाकेंची लाच काढली। तर मी लाचखोर असल्यास मला जेलमध्ये टाका। लक्ष्मण हाकेंची या प्रकरणावर प्रतिक्रिया। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र। हाकेंनी स्वतःहून पैसे मागितलेले नाहीत। वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। गोंदियातील ओबीसी एल्गार मेळावा दरम्यान आता बाईक रॅलीत सुद्धा मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव सहभागी। मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर रद्द करण्याची यत्न मागणी। बावनकुळेंनी जीआर रद्द करण्यासाठी पुढे पाऊल टाकावं, अन्यथा ओबीसींची पिढी उद्ध्वस्त होईल। वडेट्टीवारांचं विधान। तर वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाच्या नावानं दुकान मांडलंय। बावनकुळेंची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंतचा खर्च होतो। काही ठिकाणी जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात। आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य।